नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते. यंदा होलिका दहनाचा शुभमुहूर्त राहणार आहे 2 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:53 मित्रांनो, नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रिय फळ आहे. त्यामुळे त्याला श्रीफळ म्हणूनही ओळखले जाते. नारळाच्या वापराने केवळ आपले आरोग्य सुदृढ राहते असे नाही, तर आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. नारळाशी संबंधित अनेक उपाययोजना वर्षानुवर्षापासून केले जात आहेत. पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकाक्षी म्हणजेच एक डोळ्याच्या नारळ या संबंधी विशिष्ट महत्त्व आहे. आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता. या उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मान्यतांवर आधारित आहे. मित्रांनो, लक्ष्मी मातेचे दुसरे नाव म्हणजे श्री, म्हणजेच नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे. त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत, पैसा टिकत नाही, आर्थिक अडचणी आहेत, पैसा येत नाहीत, या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहेत. आणि हे उपाय होळी या तिथीला केल्यामुळे त्याचे फळसुद्धा चांगले प्राप्त होते. होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री काही खास उपाय केले जातात, जेणेकरून माता महालक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करेल. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीमध्ये नारळ कसा अर्पण करावा. मित्रांनो, होळीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला 1 रुपयाचा शिक्का म्हणजेच नाणे घ्यायचे आहे आणि ते नाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. या नाण्यासोबतच आपल्याला नारळ घ्यायचा आहे, ज्या नारळाला अखंड शेंडी असेल, ज्या नारळाला अखंड शेंडी असायला हवी, तसेच त्या नारळात व्यवस्थित पाणी असेल. होळीच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराशेजारी होळी पेटवली जाईल त्यावेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला होळीजवळ जाऊन होळीची विधिवतपणे पूजा अर्चा करून होळीला नैवेद्य दाखवून होळीकडे प्रार्थना करून त्यानंतर हा उपाय करायचा आहे. मित्रांनो, होळीची पूजाविधी, मंत्र, होळीच्या दिवशी कोणती कामे करावीत, कोणती कामे करू नयेत याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे. तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा. मित्रांनो, होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये परत यायचे आहे आणि त्यानंतर नारळावर तो 1 रुपयाचा शिक्का ठेवून तो नारळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचे आहे आणि त्यानंतर 1 रुपयाचा सिक्का ठेवलेला नारळ आपल्याला आपल्या घरावरून 7 वेळा गोलाकार फिरून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्या घरावरून उतरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या घरावरून 7 वेळा हा नारळ उतरवून घेतल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या घराशेजारी पेटणाऱ्या होळीमध्ये 1 रुपयाच्या शिक्क्यासहित टाकायचा आहे. मित्रांनो, अगदी मनापासून आणि विश्वासाने हा उपाय अवश्य करा. हा उपाय करताना कोणताही मनामध्ये वाईट विचार आणू नका. मित्रांनो, होळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. आपल्या घराला लागलेली दृष्ट, तसेच जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर या उपायामुळे ती निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा यामुळे वास राहतो. घरामध्ये असणारी माता लक्ष्मी आनंदी होते. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर कधी स्वतःच्या घरातच एकटं वाटत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे असे जाणवत असेल तर तुम्ही एक नारळ घेऊन त्यावर काजळाचा टिळा लावावा व नंतर तो नारळ घरातील कानाकोपऱ्यात फिरवून नदीमध्ये विसर्जित करावा. असे केल्यास घरातील आनंद परत येईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच जर काही कारणास्तव तुमच्या व्यापारात सतत तोटा होत असेल आणि मोठी गुंतवणूक व अतिशय कष्ट करूनही तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल
तर गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यात जानवे आणि सफेद रंगाची मिठाई ठेवून श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन हे अर्पण करावे. असे केल्यास तुमचा व्यापार सुरळीत होईल व लाभ मिळू लागेल. होळीची पूजा करण्याची प्रथा आपण पाळतोच. त्याबरोबरीने लक्ष्मी प्राप्तीसाठी फाल्गुन पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन करून भरघोस लाभ मिळवा. पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी. अशातच फाल्गुनी पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. त्यात आळस, अंधश्रद्धा, अविवेक, अनैतिकतेरूपी असणारी अलक्ष्मी जळून जावी अशी प्रार्थना करतो. जेव्हा घरातून अलक्ष्मी काढता पाय घेते तेव्हाच लक्ष्मीचे वास्तूत आगमन होते. तिने यावे, स्थिर राहावे आणि वृद्धिंगत व्हावे यासाठी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वार्थाने वाढते. ही पूजा सायंकाळी करावी. स्नान करून शुचिभृत व्हावे. धुतलेले वस्त्र परिधान करावे. देवाऱ्यातील अन्नपूर्णेची किंवा कुलदेवीची हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहून पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. त्यावर नैवेद्य ठेवावा. त्याच्या भोवती पाणी फिरवून लक्ष्मीला तो अर्पण करावा. शांतपणे बसून आपल्याला येत असलेली लक्ष्मीची उपासना करावी. महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, महालक्ष्मी मंत्र म्हणावेत किंवा पाठ नसल्यास व्हिडिओ लावून शांत चित्ताने श्रवण करावेत. या उपासनेमुळे लक्ष्मी संतुष्ट होते आणि भक्तांना शुभाशीर्वाद देते. त्यामुळे होळीच्या आणि फाल्गुन पौर्णिमेच्या औचित्याने ही उपासना चुकवू नका. लक्ष्मीपूजन करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करा. मित्रांनो, होळीच्या पवित्र दिवशी काही उपाय करून आपण आपल्या जीवनातील दुःख आणि संकटांवर मात करू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये या संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत. धनवृद्धीसाठी आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी, तसेच नजरदोष किंवा कळणीबाधा यापासून मुक्ती मिळावी यासाठी देखील अनेक उपाय सांगितले गेले आहेत. कारण होळीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते. त्यामुळे महाशिवरात्री, नवरात्री याप्रमाणेच होळीला तितकेच महत्त्व आहे. या दिवशी केलेले उपाय 100% परिणामकारक असतात. त्यांचा शुभ प्रभाव आपल्याला काही दिवसांमध्येच दिसून येतो. जर आपण भरपूर कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, पण अशावेळी आपल्याला अपेक्षित असे यश मिळत नसेल, तर तुम्ही नक्कीच हे उपाय केले पाहिजेत. कारण या उपायाने आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची देखील सहज साथ मिळू लागते आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होते. तसे पाहिले तर हे उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत. पण हे उपाय जरी छोटे किंवा सोपे असले तरीही ते तितकेच प्रभावी आहेत. असाच आणखी एक आज आपण उपाय बघणार आहोत, जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, अनावश्यक खर्च होऊन घरातून पैसा सतत बाहेर जात असेल, तसेच घरात सतत भांडणे, वादविवाद, क्लेश होत असतील, घरात आजारपण चालू असेल, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये अनावश्यक खर्च होणार नाही. यासाठी होळीच्या दिवशी मुख्य दरवाजा आहे, त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून उभे राहायचे आहे आणि हातात थोडासा गुलाल घ्यायचा आहे. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये गुलाल तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल. तर हा गुलाल आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या घरावर, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उधळायचा आहे. ज्या प्रकारे आपण यात्रेमध्ये गुलाल उधळतो किंवा खंडोबाच्या नावाने चांगलं भलं असे म्हणताना आपण जसा भंडारा उधळतो, त्या प्रकारे हा गुलाल आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उधळायचा आहे. तसेच आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे आणि 3 वेळा अशा प्रकारे आपल्याला हा गुलाल उधळायचा आहे. गुलाल उधळल्यानंतर लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये तुझा स्थायी निवास असू दे. माझ्या घरात येणारा पैसा टिकून राहू दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अशा प्रकारे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. या उपायामुळे तुमच्या जीवनात जे काही अनावश्यक खर्च होत आहेत, विनाकारण घरातील पैसा व्यर्थ होत आहे, तसेच घरातील आजारपण, क्लेश, दुःख, वादविवाद सगळं काही मिटून जाईल. म्हणून हा उपाय होळीच्या दिवशी अवश्य करा. मित्रांनो,
आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.